SIP म्हणजे काय? 500 रुपयापासून गुंतवणूक कशी सुरू करावी? SIP बद्दल संपूर्ण माहिती. नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हालाही वाटतं का की थोडे थोडे पैसे गुंतवून भविष्यात मोठा निधी तयार करता येईल? तर होय, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण SIP म्हणजे काय, SIP कशी काम करते, किती पैशापासून सुरू करता येते, कोणती काळजी घ्यावी आणि नवशिक्यांनी कोणत्या चुका टाळाव्यात अशी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम पाहूया SIP म्हणजे काय. तर SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ही म्युच्युअल फंडामध्ये नियमित अंतराने ठराविक रक्कम गुंतवण्याची पद्धत आहे. उदाहरणार्थ पहा, तुम्ही दर महिन्याला 1000 गुंतवण्याचा निर्णय घेतला तर प्रत्येक महिन्याला ती रक्कम तुमच्या बँक खात्यातून आपोआप म्युच्युअल फंडात गुंतवली जाऊ शकते. यानंतर आपण पाहूया म्युच्युअल फंड म्हणजे काय. कारण बरेच जे नवीन असतात, ज्यांना SIP सुरू करायची असते, तर त्यांना म्युच्युअल फंड याबद्दल बरीचशी माहिती नसते. म्युच्युअल फंडामध्ये अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र केले जातात. त्यानंतर अनुभवी फंड मॅनेजर हे पैसे शेअर्स, बॉन्ड्स किंवा इतर मालमत्तांमध्ये गुंतवतात. यामुळे अगदी कमी रकमेपासूनही विविध ठिकाणी अप्रत्यक्ष गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते. SIPचे फायदे काय आहेत ते आपण यापुढे जाणून घेऊया. कमी रकमेपासून सुरुवात करता येते. नियमित बचतीची आपल्याला सवय लागते. दीर्घकालीन कंपाऊंडिंगचा फायदा मिळू शकतो. बाजारातील चढउताराचा परिणाम काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. आर्थिक उद्दिष्टासाठी शिस्तबद्ध गुंतवणूक करता येते. तसेच पहा, जसे प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसेच त्याचे तोटे सुद्धा असतात. तर SIP करण्याचे तोटे सुद्धा आहेत. SIPचे तोटे. SIP केल्यानंतर त्याचा परतावा हा निश्चित नसतो. बाजार घसरल्यास गुंतवणुकीचे मूल्य तात्पुरते कमी होऊ शकते. चुकीचा फंड निवडल्यास अपेक्षित परिणाम मिळतीलच असे नाही. SIP सुरू करण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात? तर तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, बँक खातं, KYC केलेलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड तुम्हाला लागेल. तसेच मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल ID. सुरुवातीला तुम्ही किती रक्कम गुंतवावी? नवशिक्यांसाठी 500 किंवा 1000 पासून सुरुवात करणे अनेकदा सोयीचे ठरते. उत्पन्न वाढल्यावर SIPची रक्कम वाढवण्याचा विचार करता येतो. तर ही SIP किती वर्ष करावी? दीर्घकालीन उद्दिष्टासाठी अनेक गुंतवणूकदार 10, 15 किंवा 20 वर्षाचा कालावधी निवडतात. कालावधी जितका मोठा तितका कंपाऊंडिंगचा परिणाम अधिक दिसू शकतो. मात्र भविष्यातील परतावा निश्चित नसतो. नवशिक्यांनी टाळायच्या चुका. ज्यांना नवीन SIP सुरू करायचे आहे तर त्यांनी कोणत्या चुका करू नयेत? दुसऱ्यांच्या सांगण्यावरून फंड निवडणे, काही महिन्यातच SIP बंद करणे, बाजार घसरला म्हणून घाबरून गुंतवणूक मध्येच थांबवणे, स्वतःची आर्थिक उद्दिष्टे निश्चित न करणे, आपत्कालीन निधी न ठेवता सर्व पैसे गुंतवणे. SIP बद्दल बरेच गैरसमज सुद्धा आहेत. म्हणजे पहा, गैरसमज पहिला असा आहे की बऱ्याच जणांना वाटतं की SIP मध्ये नफा हा हमखास मिळतो, पण असे बिलकुल नाही. जर तुम्ही लॉंग टर्मसाठी पैसे गुंतवणार असाल तर SIP हा खूप चांगला पर्याय आहे. परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जर 1-2 वर्षासाठी SIP करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला परतावा मिळेलच असं नाही. म्हणजेच शेअर मार्केटवरती, बाजारावरती SIPचा नफा तोटा हा अवलंबून असतो. तर दुसरा गैरसमज असा आहे SIP फक्त श्रीमंतासाठी आहे. तर असं बिलकुल नाही. तुम्ही गरीब आहात, मिडल क्लासमधले आहात किंवा श्रीमंत आहेत, सर्वजण, सर्व कॅटेगरीमधील जे लोक आहेत ते सर्व SIP करू शकतात. अनेक योजनांमध्ये तुम्ही कमी रकमेपासून सुद्धा सुरुवात करू शकता. गैरसमज तिसरा आहे SIP म्हणजे एक वेगळी योजना आहे. SIP ही गुंतवणूक करण्याची पद्धत आहे. जर तुम्हाला नियमित बचत करून दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करायची असतील तर SIP हा विचार करण्याजोगा पर्याय असू शकतो. मात्र कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमची आर्थिक परिस्थिती, उद्दिष्टे आणि जोखीम स्वीकारण्याची क्षमता लक्षात घ्या. आवश्यक असल्यास तुमच्या जवळील जे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार आहेत तर त्यांचा सल्ला सुद्धा घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही थोडीशी छोटीशी माहिती दिलेली तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करा आणि अजूनही काही तुमच्या शंका असतील तर SIP बद्दल मला नक्कीच कमेंटद्वारे विचारू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशी आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.